नमस्कार. संदेश यूट्यूबवरती आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करण्यात येत आहे. सन 2000मध्ये झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीचा आढावा घेत असताना आपलं असं लक्षात येईल की 2012मध्ये जी निवडणूक झाली ती पंचायत समितीच्या 12 गणांसाठी झाली होती. या 12 गणांमध्ये झालेली निवडणूक ही काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर केममध्ये चक्क अष्टरंगी निवडणूक झालेली होती. या निवडणुकीत आपल्याला माहीत आहे की तत्कालीन म्हणजे बागल गटाचे नेते किंबहुना रश्मीदिदी बागल आणि मार्गदर्शक विलासराव घुमरे तर पाटील गटाचे नेते नारायणआबा पाटील अशा या दोन गटाची युती माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी केली होती. आणि त्यामुळं बागल पाटील यांची युती एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होती तर जगताप हे काँग्रेसच्या माध्यमातून उभे होते. त्यावेळेला जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर या निवडणुकीमध्ये साडेगणामध्ये सुनील लोखंडे हे उभे होते तर त्यांच्या विरुद्ध अजिनाथ मस्तूद हे जगताप गटाकडून उभे होते. त्यावेळेला दत्तू शिंदे हेही उभे होते. त्यांना म्हणजे सुनील लोखंडे यांना 3886, अजिनाथ मस्तूद यांना 2959 तर दत्तू शिंदे यांना 1397 मते मिळाली. त्यावेळेला लोखंडे हे 927 मतांनी विजयी झाले होते. पांडे पंचायत समिती गणामध्ये राखीव असलेल्या महिलांसाठी या मतदारसंघात पुष्पा सोरटे या राष्ट्रवादीकडून उभ्या होत्या. त्यांना 4177 मतं मिळाली. तर छाया मेहर या काँग्रेसकडून उभ्या होत्या. त्यांना 3010 मतं मिळाली. शिवसेनेच्या देवीबाई फरतडे या उभ्या होत्या. त्यांना 1511 मतं मिळाली होती. तर त्यावेळेला सोरटे या 1167 मतांनी विजय झालेले आहेत. पोथरे पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाग्यश्री शिंदे या उभ्या होत्या. त्यांना 4794 मतं मिळाली. तर दुसऱ्या बाजूला जनाबाई शिंदे या पोथऱ्याच्याच उभ्या होत्या, काँग्रेसकडून उभ्या होत्या. त्यांना 4064 मतं मिळाली. यावेळेला भाग्यश्री शिंदे या 650 मतांनी विजयी झालेले आहेत. रावगाव पंचायत समिती गणामध्ये जी निवडणूक झाली त्यावेळेला सोनाली पवार या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उभ्या होत्या. त्यांना 4361 मतं मिळाली. तर साळूबाई लांडगे यांना 3678 मतं मिळाली. तर पवार 683 मतांनी विजय झालेल्या होत्या. देवळाली पंचायत समिती गणामध्ये कल्याणराव गायकवाड हे उभे होते. त्यांना 5213 मतं मिळाली होती. तर चिंतामणी जगताप हे काँग्रेसकडून उभे होते. त्यांना 2752 मतं मिळाली. त्यावेळेला कल्याणराव गायकवाड हे 2461 मतांनी विजय झाले होते. चिकलठाण पंचायत समिती गणामध्ये त्यावेळेला जे निवडणुकीला उभे होते त्यामध्ये चंद्रहास निमगिरे हे उभे होते. त्यांना 4137 मतं मिळाली. तर श्री आठोळे यांना 2692 मतं मिळाली. निमगिरे हे 1445 मतांनी विजय झाले होते. वीट पंचायत समिती गणामध्ये सुवर्णा गाडे या राष्ट्रवादीकडून उभ्या होत्या. त्यांना 4627 मतं मिळाली. तर अरुणा आवटे या काँग्रेसकडून उभ्या होत्या. त्यांना 4044 मतं मिळाली. गाडे या 583 मतांनी विजय झालेले आहेत. केतूर पंचायत समिती गणामध्ये नितीन जगदाळे हे राष्ट्रवादीकडून उभे होते. त्यांना 5038 मतं मिळाली. तर काँग्रेसकडून अजिनाथ विघ्ने ॲडव्होकेट अजित विघ्ने यांना 4311 मतं मिळाली. कल्याण खाटपुडे यांना 250 मतं मिळाली. त्यावेळी श्री जगदाळे हे 727 मतांनी विजय झालेले आहेत. कोर्टी पंचायत समिती गणामध्ये माजी उपसभापती प्राध्यापक संजय जाधव हे उभे होते. त्यांना 4636 मतं मिळाली. तर काँग्रेसकडून विलास धुमाळे उभे होते. त्यांना 3589 मतं मिळाली. श्रीकृष्ण सेरे हेही उभे होते. त्यांना 473 मतं मिळाली. त्यावेळी जाधव 1047 मतांनी विजय झालेले आहेत. वांगी पंचायत समिती गणामध्ये रोहिदास सातव हे काँग्रेसकडून उभे होते. त्यांना 4178 मतं मिळाली. तर प्राध्यापक शिवाजीराव बंडगर हे राष्ट्रवादीकडून उभे होते. त्यांना 3279 मतं मिळाली. त्यावेळी 899 मतांनी रोहिदास सातव हे विजय झाले होते. जीऊर गणामध्ये जी निवडणूक झाली होती त्यामध्ये मायाताई तळेकर या उभ्या होत्या.
त्यांना 3209 मतं मिळाली. तर निर्मला जाधव यांना 1464 मतं मिळाली. तर शारदादेवी पाटील यांना 930 मतं मिळाली होती. यावेळेला मायाताई झोळ या बहुमताने विजय झाले आहेत. अशा या 12 मतदारसंघामधला जर विचार केला तर पंचायत समितीला त्यावेळेला निश्चितच प्रकारे बागल पाटील गटाला यश मिळवून त्यांनी आपल्या जे विजय झाले उमेदवारांना पुढं पंचायत समितीचं सभापती उपसभापती अशी संधी दिलेली होती. KM पंचायत समिती गणामध्ये जवळपास 5 उमेदवार उभे होते. त्यामध्ये विष्णू पारखे यांना 3310 मतं मिळाली आहेत. तर सुहास साळुंके हे राष्ट्रवादीचे उमेदवार, त्यांना 3071 मतं मिळाली. परमेश्वर तळेकर यांना 1354 मतं मिळाली. बाळासाहेब देवकर यांना 608 मतं मिळाली. तर नाग टिळक यांना 235 मतं मिळाली. यावेळेला जगताप गटाचे विष्णू पारखे हे 239 मतांनी विजयी झाले आहेत.